श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 14 जुलै आणि या दिवशी आलेली आहे आषाढ संकष्टी चतुर्थी. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून या नावाने ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. परंतु संपूर्ण ज्या संकष्टी चतुर्थी आहेत तर त्या गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पा हे विद्येची, ज्ञानाची आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखले जाते, म्हणजे संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखले जाते. तर पहा, या दिवशी गणपती तत्व म्हणजेच गणेश तत्व हे नेहमीपेक्षा सहस्रपटीने अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्या काळामध्ये आपण जर गणपती बाप्पांचे व्रत केले आणि त्याचबरोबर काही पूजा अर्चा केली आणि मनोभावे त्यांना नमस्कार करून आपली इच्छा व्यक्त केली तर गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. तर पहा, या संकष्टी चतुर्थीला आपल्याला व्रत तर करायचंच आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा बी करायची आहे, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. मसूर डाळीचा हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे आणि अंघोळ करायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि आपले जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यावरती अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हे अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि विधिवतपणे पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. कारण आपण ह्या प्रसन्न वातावरण जर घरामध्ये केलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक राहिली ह्या जास्त प्रमाणात सक्रिय राहतात आणि त्या वातावरणामध्ये आपण केलेले जे उपाय आहेत तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला पटकन मिळते. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय करण्या अगोदर ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये दारिद्र्य आलेलं आहे, घरामध्ये आर्थिक समस्या वारंवार जाणवत आहे, तुमच्या घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर तुमच्या मुलांची, पतीची, घराची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे तर ती खूप कष्ट मेहनत करून देखील पूर्ण होत नसेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू तुमचे काम पूर्ण होऊ नये, तुमचं घर व्यवस्थित चालू नये, तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू नये यासाठी जर प्रयत्न करत असेल, तुमच्या घराला त्यांनी नजर लावलेली असेल तर अशा या शत्रूचा नाश होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सर्वात अगोदर हा उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा तुम्हाला अगोदर प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर मसूर डाळ या उपायासाठी आपल्याला लागणार आहे. तर मसूर डाळ ही मंगळ ग्रहाची कारक आहे. जर आपल्या जीवनामध्ये मंगळ ग्रह स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारे शत्रू हा त्रास देत नाही. तर पहा, मसूर डाळ घेताना आपल्याला चांगली घ्यायची आहे, खराब झालेली किंवा तुटलेली फुटलेली अशी घ्यायची नाही, चांगली अखंड घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. आसन टाकून आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट तुम्ही स्टीलची घेऊ शकता, तांब्याची घेऊ शकता, पितळाची घेऊ शकता, फक्त प्लॅस्टिक सोडून आपल्याला कोणत्याही प्रकारची प्लेट ही घ्यायची आहे.
आता आपल्याला त्या प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे. हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने थोडी पेस्ट करायची आणि एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा तुम्हाला नक्की द्यायच्या आहेत. त्यानंतर एक मुठभर जी मसूरची डाळ आहे तर ती घ्यायची आहे आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि जो आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तोच दिवा तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर त्या दिव्याला त्या मसूरच्या डाळीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. एक गुळाचा खडा जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत त्या डाळीपाशी आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. त्यानंतर दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा. तो दिवा विझल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा तुम्हाला उचलून परत आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि स्वच्छ करून तो पुन्हा तुम्ही यूज करू शकता. आणि आणि त्यानंतर जी डाळ आहे आणि गूळ आहे तर ते डाळ आणि गूळ तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईला खाऊ घालायचं आहे. आता गाईला खाऊ घालताना तुम्हाला सोबत एक तांब्या भरून घेऊन जायचा आहे. हळद कुंकू त्याचबरोबर हा जो प्रसाद आहे तर तो घेऊन जायचा आहे आणि तिला हळद कुंकू लावायचं. तिच्या गाईच्या दोन्ही पायांवरती पाणी टाकायचं आहे. पुढच्या 2 पायांवरती पाणी टाकायचं आहे. त्या गाईला हे मसूरची डाळ आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचं आहे. आणि त्यानंतर गाईला स्पर्श करून तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि ज्यावेळेस आपण अशी डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालतो त्यावेळेस त्या 33 कोटी देवी देवता आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. गाईला ते सर्व खाऊ घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती गाईच्या नमस्कार करायचा आहे आणि त्या तुम्हाला जर प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर गाईला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्य नसेल तर नाही घातल्या तरी चालतील आणि गाईला स्पर्श करून तुम्हाला घरी यायचं आहे. आता पहा, जर तुमच्या घरामध्ये जर कुणाला पिरियड्स असतील तर तुम्हाला ज्या व्यक्तीला पिरियड्स आहे तिने हा उपाय नाही केला तरी चालेल. घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल. त्याचबरोबर सुतक असेल तर तुम्हाला घरात हा उपाय करता येणार नाही. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पैसा टिकू लागेल. त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल, घराची पतीची प्रगती होत नसेल तर ती प्रगती व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर जे काही संकट अडचणी आहेत, दोष आहेत ते दूर होऊन जातील आणि आपल्या घराचं गोकुळ होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय करून पहा आणि मनामध्ये अगदी श्रद्धेने हा उपाय करा. मनामध्ये जर तुम्ही शंका कुशंका जर आणल्या तर त्या उपायाचा आपला काही फायदा होत नाही. त्यामुळे मनात शंका न आणता सकारात्मक विचार करून हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.